हाय हॅलो, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज असं एक पॅक दाखवणार आहे जे तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी जे तुम्ही कामं करता वगैरे त्यावेळी तुम्ही सहज लावू शकता. त्याच्यासाठी एक्स्ट्रा वेळ काढायची गरज नाही. आता वर्किंग वुमन असतील त्यांना वेळ नसतो दिवसभर, ते संध्याकाळी घरी आल्या तर फेस वॉशनी मस्त चेहरा वगैरे धुवून जर तुम्ही कामं करताना जर हे लावून तुम्ही ठेवलं तर तुमचं कामं पण होतील आणि तुमचं ते पॅक पण तुमचे टाइम 10-15 मिनिटं जे 20 मिनिटं असतात ते निघून जातील. तर हा पॅक कसा तयार करायचा आहे, तर ज्या पिठाच्या आपण चपात्या खातो रोज, हो तुम्ही नीटच ऐकलंय, ज्या पिठाच्या आपण चपात्या खातो त्याच पिठापासून आजचा आपण पॅक तयार करणार आहोत. हा पॅक जरी सिंपल असला तरी खूप इफेक्टिव्ह आहे. आताचं सध्याचं वातावरण कसं आहे की जास्त थंडी नाहीये आणि जास्त गरमी आता जस्ट सुरू झालेली आहे. अशा दिवसात जर तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेतली नाही तर त्याचा नंतर जाऊन परिणाम म्हणजे त्याच्यावर तुम्हाला डाग धब्बे किंवा रिंकल्स सुरकुत्या वगैरे येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही आतापासूनच त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून मी हा साधा सोपा पण इफेक्टिव्ह असा पॅक तुम्हाला मी आज दाखवणार आहे. यामुळे तुमची स्किन एकदम मक्खन मलाई सारखी एकदम नितळ होईल, छान होईल, सुंदर दिसेल. आता कुठलीही गोष्ट करताना थोडे एफर्ट्स तर दाखवायलाच लागतात. सहजासहजी तर कुठली गोष्ट मिळणार नाही. थोडीशीच मेहनत आहे, जास्त नाही, आणि सहज पटकन होणारी गोष्ट ही. हे तुम्ही आता पॅक कसा तयार करायचा मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप आणि काय काय त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठात काय काय टाकायचं आहे, वस्तू पदार्थ आपल्याला कुठले टाकायचे आहेत ते तुम्हाला पद्धतशीरपणे सांगणार आहे. ते पुढे तुम्ही बघालच. तर मी बघा माझा चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुवून आले, स्वच्छ केलंय. तुम्ही कुठल्याही तुमच्याकडे जो रेग्युलर तुम्ही वापरता फेस वॉश त्याच्याने धुवा. त्याच्यानंतर दूध घ्यायचं, दुधाने परत चेहरा स्वच्छ करायचा. कॉटन असं घ्यायचं, कॉटन घ्यायचं, कॉटनने असं पूर्ण पुसून काढायचं, असं चेहऱ्यावर क्लीन करायचं, म्हणजे व्यवस्थित क्लीन होतो आपला चेहरा. म्हणजे कुठलंही फेशियल, फेस पॅक काही आपल्या चेहऱ्याला जेव्हा आपण लावतो तेव्हा कच्च्या दुधाने, समजा कच्चं दूध नसेल तर फ्रीज मधलं थंड दूध घ्या. फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार असं असेल ना तर आपल्याला फील पण त्याचा छान येतो, असा दुधाचं थंडगार. असं मान बिन सगळं व्यवस्थित असं सगळं क्लीन करून काढायचं, कारण पॅक आपण मानेला, गळ्याला सगळीकडे लावणार आहे. तर आता मी तुम्हाला काय काय आपण साहित्य काय कायला लागणार आहे पॅकसाठी ते दाखवते. आता हे गव्हाचं पीठ आहे, हे गव्हाचं पीठ आहे, ते मी 1 चम्मच गव्हाचं पीठ घेतलंय. हे तांदळाचं पीठ आहे, ते पण मी 1 चमचा असा ह्याच्यात टाकते. ओके. तर तुम्हाला समजा हाताला, पायाला, सगळ्या आता आपण मानेला आणि गळ्याला पण लावणारच आहोत, तर त्याच्यासाठी मी 1 चम्मच घेतलेला पुरेसं होतं एवढं. हे झालं. 1 चमचा दही घेतलेले, बरोबर मोजून घेतलेले, म्हणून मी हे पूर्ण मी घेते, तर 1 चमचा पूर्ण आहे. हे दही घेतलं. ओके. आणि लिंबू घ्यायचं आहे आपल्याला. आता दही आंबट असले तरी चालेल, म्हणजे आंबट चांगलंच असतं, ते उलट चांगलं आहे आंबट दही घेतलेलं. आता याच्यात आपण ना गव्हाचं पीठ घेतलंय. आता गव्हाचं पीठामध्ये काय असतं, गव्हाचं पीठ हे कोंड्यासकट घ्यायचं, म्हणजे चाळायचं वगैरे नाही. कोंड्यासकट 1 चमचा आपण गव्हाचं पीठ घेतलंय. तर त्यात अल्फा आर्ब्युटिन असतं, त्याच्यामुळे ते आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं आणि त्याचा ग्लो वाढतो. त्याचे आपले पोर्स असतात चेहऱ्याचे ते टाईट होतात, त्याच्याने दाग धब्बे दूर करते. आणि हे सगळं त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठात असतं. आता तांदळाच्या पिठाचं तर तुम्हाला माहीतच आहे त्याचे काय फायदे आहेत, कारण कोरियन ब्युटीमध्ये ते ओळखलं जातं तांदळाचं पीठ. ते मी 1 चम्मच टाकलेला तुम्ही बघितलं. आता तांदळाचं पीठ आपल्याला चेहऱ्याला म्हणजे आपले नितळ करतं, म्हणजे चेहरा उजळ करतं तांदळाचं पीठ. तसंच चमकदार बनवतं आणि आपले जे हे आहेत काळे डाग वगैरे चेहऱ्यावरती ते जाण्यासाठी तांदळाच्या पिठाचा खूप उपयोग होतो. हे आता दह्यामध्ये याच्यामध्ये मी दही टाकलं, ते पण 1 चम्मच टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये दह्यामध्ये काय असतं, लॅक्टिक ऍसिड असतं आणि ते जेवढं आंबट असेल ना त्याच्यामध्ये ते जास्त प्रमाणात आंबट ते चांगलं असतं.
तर ते लॅक्टिक ऍसिड असतं त्यामध्ये, आपले पोर्स असतात ना जे चेहऱ्याचे ते टाईट करतं, स्किनचे पीएच बॅलन्स असतो ना तो जास्त म्हणजे त्याच्याने बॅलन्स करतो, आपलं पीएच लेवल जे बॅलन्स करतो, आणि जास्त हायड्रेटिंग असतं आणि आपल्या स्किनला मेंटेन ठेवतं दही, हे तुम्हाला माहीतच आहे. हे झालं तिन्ही. आता आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे. माझ्याकडे लिंबू आहे म्हणून मी लिंबू घेतलंय. तुम्ही कोणतंही फळ घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही फळामध्ये काय घेऊ शकता, ऑरेंज ज्यूस घेऊ शकता 2 चम्मच, किंवा ऍपलचा पल्प घेऊ शकता. परत अजून काय घेऊ शकता, लिंबू तर मी घेतलेलाच आहे, आणि बनाना म्हणजे केळी, अर्धा केळी पिकलेली ती कुस्करून त्याच्यात तुम्ही टाकू शकता. पपया कुस्करून पल्प त्याचं म्हणजे थोडं हे करून बारीक असं कुस्करायचं आणि ते त्याच्यात टाकायचं. हे आपण म्हणजे तुम्हाला ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जे फळ अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. आता मी इथे लिंबाचा रस टाकते 1 चम्मच. ठीक आहे, हे टाकलं. ओके, हे झाल्यानंतर आता आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे बादाम तेल आहे, परत कॅप्सूल पण आहेत. तुमच्याकडे जर विटॅमिनचे कॅप्सूल असतील ते तुम्ही अर्धा चम्मच टाकायचे, म्हणजे 2 कॅप्सूल टाका. हे आता मी ह्या वेळेला बादामचं तेल मुद्दामून टाकणार आहे. हे माझ्याकडे बादाम तेल आहे. ह्या जागेवर तुम्ही ऑलिव्ह ऑइल टाकू शकता, सिसमे ऑइल म्हणजे तिळाचे तेल टाकू शकता तुम्ही. आता बघा मी बादामचं तेल घेते अर्धा चम्मच जवळजवळ, बाजाला एवढं हे घेतलं. आता माझी स्किन ड्राय आहे म्हणून मी मध टाकणार आहे अर्धा चम्मच. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी मध टाकायचं अर्धा चम्मच. ठीक आहे, हे टाकलं. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं. आता तुम्हाला समजा मिक्स करताना थोडा प्रॉब्लेम येत असेल किंवा ती पेस्ट व्यवस्थित झाली नाही तर तुम्ही थोडं अजून त्याच्यामध्ये टाकायचं. आता मिक्स व्यवस्थित करायचं. मिक्स करताना थोडा वेळ द्यायचा त्याला. मी नेहमी सांगते जेव्हा पण तुम्ही पॅक बनवणार ना तेव्हा त्याला मिक्स छानपैकी करा. त्याचे जे पीठ आहे, समजा आता गव्हाचं पीठ आहे, ते जरा असं चिकटच असतं ना गव्हाचं पीठ, ते असं मस्त व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही त्याच्यात अजून थोडंसं मला वाटतं दही टाकावंच लागेल मला, पण अगोदर बघते कारण ते एकदम पातळ पण नको व्हायला. ते बघा ही असं मी खूप असं, आणि त्याच्यात अजून दही टाकलं मी. तुम्हाला सांगितलं मी की तुम्हाला असं, कारण ते गव्हाचं पीठ आहे ना ते थोडी घट्ट होणार, ते मी अजून दही टाकलं. हे असं त्याचं हे टेक्स्चर झाला पाहिजे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावता येईल ना आपल्याला, त्याच्यामुळे. आता मी हे हातानेच लावायचंय कारण चमच्याने नाही आपण लावू शकत, म्हणून मी हातानेच लावते. आता कसं लावायचं बघा, मी नाकातलं वगैरे कानातलं सगळं काढलंय मी. तर सगळं पूर्ण चेहरा आपला व्यवस्थित कव्हर करायचा. पॅक आपण जसं लावतो तसंच. बघा किती छान असा मस्त पॅक तयार झालाय, असा पसरतोय मस्तपैकी सगळीकडे. आणि व्यवस्थित लावायचं. लावताना असं काळजी, कसं पण ओबडधोबड नाही लावायचं. ही काळजी प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही पॅक लावता ना तेव्हा व्यवस्थित असं शांतपणे लावायचं, घाईघाई करायची नाही लावताना. तर भरपूर आहे बघा मी बनवलंय. तुम्हाला हाताला पाहिजे, पायाला, हाताला, सगळीकडे तुम्ही असं दोन्ही भुवयांच्या मध्ये असं छानपैकी कव्हर करायचा पूर्ण चेहरा. भुवयाच्या आजूबाजूला मस्त असं वरती लावायचं. इथे डोळ्यांच्या व्यवस्थित खाली. हे झालं. होठांच्या इथे काळं असतं, होठांच्या वरती. ते पूर्ण तोंड असतं ना त्याच्यात पूर्ण कव्हर करायचं. ओके, बघा असं लागलंय. कानाला लावायचं, गळ्याला, मानेला लावायचं. मान विसरायची नाही. मान आणि गळा हे बरोबर कव्हर करायचं. ओके, तर बघा असं लावून झालंय माझं. आता मी तुम्हाला 20 मिनिटांनंतर भेटते. सुकू नाही तर नाही सुकू, पण 20 मिनिटांनी ते धुवायचं. ते कसं काढायचं मी सांगते त्या वेळेला. आता बघा 20 मिनिटं झाले. हा बराचपैकी ड्राय झालेला आहे. कुठे कुठे ओला असला तरी चालेल, पण आपण 20 मिनिटच ठेवायचं आहे, सुकू अथवा न सुकू. आता तुम्ही काय करा, तुम्ही जर ऑरेंज ज्यूस वापरत आहात, तुमच्याकडे ऑरेंज असेल तर तो ऑरेंजचा रस घ्यायचा थोडासा, तो सगळीकडे असा लावायचा, म्हणजे ओला करायचा. ड्राय झालाय ना, हे आपण असं लगेच नाही काढायचं, थोडंसं आपल्याला आता मसाज करायचं.
तर मी दूध घेतलं तरी चालतं. तर आता मी दुधाने थोडं असं ओलं करून दाखवते तुम्हाला. तसं दूध घेतलंय कापसाने, थोडंसं ओलं करते बघा. असं सगळीकडे दूध लावायचं, ओलं करायचं. ठीक आहे. असं हातावर पाहिजे तर दूध घ्यायचं, असं हळूहळू गोलाकार, म्हणजे दूध घेतलं हातावर असं नाही केलं तरी चालेल. हे बघा, इथे आपले फाईन लाईन्स वगैरे असतात, इथे जास्त काळं असतं. ड्राय वाटलं तर परत दूध घ्या थोडंसं. दुधाने लूज होतंय आणि असं म्हणजे मसाज करायला भेटेल ना आपल्याला, नाही तर ते ड्राय मध्ये मसाज नाही होणार ना. असं इथे इथे. आता जास्त तुम्हाला मसाज नाही जमला तर गोलाकार करायचं बघा असं, आणि अप्पर डायरेक्शनला जास्त करून वरच्या साईडला करायचं कधी पण मसाज. असं हळूवार करायचं, एकदम जास्त स्किनला जोर नाही द्यायचा आणि जबरदस्ती नाही करायचा. ड्राय वाटलं तर दुधाचा परत हात घ्यायचा. दुधाचा हात घेतला की ते लूज होत आहे. जिथं जिथं तुम्हाला ड्राय वाटेल तिथे तिथे दुधाचा हात घ्यायचा आणि करायचं. हे आता बघा, कपाळावर असं दूध घेतलं बघा, असं असं. इथे जास्त काळं असतं कपाळावर, इथे असतं नाकाच्या इथे, होटांच्या इथे. मसाज करणं गरजेचं आहे, आणि प्रॉपर मसाज केला ना तुम्ही, एकदा आला ना, जास्त नाही जमलं तसं असं गोल गोल हळूहळू गोल गोल करायचं. मानेला वरच्या डायरेक्शनला. कधी पण मसाज शक्यतो वरच्या डायरेक्शनलाच करायचं, खाली नाही करायचं. स्किन खाली येते आपली म्हणून असं. हे असं आता बोटाने असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं. मी प्रॉपर तुम्हाला आता परत एकदा मसाज दाखवणार आहे. मागे एकदा मी दाखवलाय, पण मसाज, फेस मसाज कसा करायचा ते दाखवणार आहे. फेस योगा पण दाखवणार आहे आणि फेस मसाज पण दाखवणार. योगा पण असतो फेसचा, कसा योगा करायचा तो. आता हे चांगला माझा मसाज 2-3 मिनिटं मसाज करून झालेलं आहे. आता मी धुते आणि तुम्हाला भेटते नंतर. तर बघा, आता मी माझा चेहरा मस्त पाण्याने धुवून आले आणि आता मी टोनर लावते. टोनर म्हणजे मी गुलाबजलला टोनर म्हणून यूज करते. मी ते स्प्रे करते चेहऱ्यावर. स्प्रे केला, ह्याला सुकू द्यायचं आपोआप, पुसायचं नाही, चोळायचं नाही, सुकवा त्याला. टोनरला कधी पण ना स्वतः असं सुकवायचं असतं. असं ह्याच्याने सुकवा, कशाने, आता अशी नोटबुक वगैरे घेऊन किंवा फॅन असं करून. आता मी फॅन बंद केलाय कारण शूट करते ना, मग ते आवाज येतो फॅनचा, म्हणून बंद केलाय फॅन. असं सुकवायचं टोनरला, कधी पण पुसायचं नाही किंवा चोळायचं नाही, आपोआप ते नॅचरल सुकायला पाहिजे. ठीक आहे. आता मी मॉइश्चरायझर लावते. मी घरी असताना हेच मॉइश्चरायझर लावते, कारण हे घरी बनवते. हे मी मला दाखवलं, याच्याबरोबर व्हिडिओ केलेला आहे मी, हे कसं बनवायचं ते. मी घरी हेच यूज करते. आता मी रात्रीचं शूटिंग करते. आता मी मस्त हे आता सगळं पॅक लावलाय, टोनर लावलं, मॉइश्चरायझर लावणार आहे. मस्त थोडं मॉलिश करून झोपून जाणार. माझ्या ह्याला पण, चेहऱ्याला पण आणि माझ्या ह्याला पण आता चांगली रेस्ट भेटणार आहे. आता मॉइश्चरायझर लावते सगळीकडे व्यवस्थित, जास्त प्रमाणात लावते मी रात्रीच्या वेळेला. मॉइश्चरायझर गळ्याला सगळ्याला लावायचं, थोडं हातावर घेते, असं मालिश करायची. जर तुम्हाला हे मॉइश्चरायझर कसं बनवायचं ते पाहिजे असेल तर माझा व्हिडिओ पण आहे त्याच्यावरती, आणि जर नसेल तर मला सांगा, मी परत सांगेन तुम्हाला कसं बनवायचं काय ते. मॉइश्चरायझर लावलं
कारण हे जरा जास्त चिपचिप आहे. म्हणजे ते घरी लावते मी. हे बाहेर जाताना मी दुसरं ह्याचं लावते, नेव्हियाचं किंवा पॉन्ड्सचं. आता हे पॉइंट आहेत आपले ना, ते दाबायचे थोडे. आता बघा इथे हे असं 5-5 वेळा नाकाच्या इथे असं अपोजिट इथे हलकं असं दाबायचं. परत इथे यायचं, इथे दाबायचं, इथून इथे मध्ये यायचं भुवयांच्या, इथे दाबायचं, इथे दाबायचं आणि कपाळाला असं वरच्या डायरेक्शन मध्ये असं करायचं, भुवयाला असं असं. मी तर तुम्हाला प्रॉपर मसाज असं दाखवणार आहे. 2 मिनिटं 1 मिनिट असं मसाज थोडासा करायचा आणि ठीक आहे. मसाज झाला मस्त छानपैकी. स्वतःलाच आपल्याला चांगलं फील होतंय, मस्त वाटतंय, छान. आता सरळ मी झोपून जाणार आहे, म्हणजे मस्त हील करत राहील आपली स्किन. तर तुम्ही बघितलंच हा पॅक कसा तयार करायचा आणि तो कसा लावायचा, तो कसा मसाज करायचा, मी डिटेल्स मध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर पॅक तुम्ही काढला ना, तर तुमचा चेहरा असा ड्राय वाटणार नाही किंवा स्किन अशी खेचल्यासारखी वाटणार नाही. एकदम सॉफ्ट असा तुमचा चेहरा वाटेल. तुम्ही हा पॅक जर 1 दिवस आड करून लावला तरी चांगलंच आहे, पण जर वेळ नसेल तर तुम्ही कमसे कम आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तरी हा पॅक लावा. म्हणजे सुट्टीचा दिवस असेल, वर्किंग वुमनला वेळ नसतो, तर त्याने सुट्टीच्या दिवशी वेळात वेळ काढून जर हा पॅक लावला तर त्याचा नक्की इफेक्ट दिसून येईल. तर अशा प्रकारे हा पॅक तुम्ही लावा आणि त्याचा फरक तुम्ही बघालच. तर आता मी हा माझा व्हिडिओ इथंच एंड करते. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका, मला ह्या पॅक लावून किंवा ह्याचा काय इफेक्ट होतो. लवकर इफेक्ट तर नाही होणार, थोडे दिवस लावायला लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला ह्याच्यामुळे काय इफेक्ट झाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि कमेंट वाचल्यामुळे मला पण बरं वाटतं, एक मोटिवेशन भेटतं की आपण जे काय मेहनत करतोय त्याचं तुम्हाला बरं वाटतं. हे ऐकून मला पण छान वाटतं, म्हणून कमेंट जरूर करा. तर आता मी हा व्हिडिओ माझा इथेच थांबवते. आता आपण परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू ऑल.